एका छोट्या गावात एक मुलगा जन्माला आला. नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. जन्मतःच त्याला समाजाने अस्पृश्य मानलं. शाळेत इतर मुलांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. पाणी प्यायचं असेल तर दुसऱ्याने वरून ओतून द्यायचं. पण त्या लहान भीमरावांच्या डोळ्यात अश्रू नव्हते. होती फक्त शिकण्याची जिद्द. भीमराव रोज पुस्तकांमध्ये रमायचे. त्यांना माहीत होतं की शिक्षण हेच अन्यायाविरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे. त्यांच्या वडिलांनी आणि शिक्षकांनी त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा दिली. कितीही अपमान झाला तरी त्यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. पुढे त्यांनी मुंबईत शिक्षण घेतलं आणि नंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण पूर्ण केलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या नामांकित संस्थांमधून त्यांनी मोठ्या पदव्या मिळवल्या. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिकूनही त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर देशातील गरीब, शोषित आणि वंचित लोकांसाठी आयुष्य अर्पण केलं. भारतामध्ये परत आल्यावर त्यांनी समाजातील भेदभावाविरुद्ध लढा सुरू केला. महात सत्याग्रहमध्ये त्यांनी सर्वांना समान पाण्याचा अधिकार मिळावा म्हणून संघर्ष केला. कालाराम टेम्पल एंट्री सत्याग्रहमधून त्यांनी मंदिर प्रवेशासाठी आवाज उठवला. त्यांचा एकच संदेश होता: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तयार करताना त्यांनी प्रत्येक भारतीयाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा याची काळजी घेतली. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. पुढे त्यांनी बुद्धिस्ट कन्व्हर्शन मूव्हमेंटद्वारे लाखो लोकांना समता, करुणा आणि बंधुभावाचा मार्ग दाखवला. रामबाई आंबेडकर यांच्या त्यागाने आणि साथीत हा संघर्ष अधिक बळकट झाला. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी देह ठेवला. पण त्यांचे विचार आजही करोडो लोकांच्या मनात जिवंत आहेत. आज जेव्हा एखादा विद्यार्थी पुस्तक उघडतो, जेव्हा एखादा अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, जेव्हा एखादा माणूस समानतेचा विचार करतो, तेव्हा बाबासाहेब पुन्हा जिवंत होतात. शेवटचा संदेश: ज्ञानाचा दीप लावणारा तो महामानव, अन्यायाशी लढणारा तो क्रांतीसूर्य आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.